श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जन्म देणारे आईबाप यांच्या उपकारांना अंत नाही. त्यांनीच मला हा मानवदेह दिला. मी त्यांच्या पोटी जंत उपजलो नाही किंवा आईच्या पोटाला छळणाराहून आंधळापागळा, काणामुका किंवा बहिराही जन्मलो नाही. पुरा धट्टाकट्टा जन्मलो. उत्तम ब्राह्मण वर्ण की ज्यांचे देव देखील पाय धरतात तेथे ईश्वर कृपेने माझा जन्म झाला आणि मी पूर्ण भाग्यशाली झालो. जन्मोजन्मी जन्म घेताना कोट्यावधी मातापिता होतात, परंतु या जन्म मरणाला चुकवणाऱ्या मातापित्यांची भेट होणे अत्यंत कठीण असते. जन्म देणारा तो देखील बापच, दुसरा मौजीबंधन करणारा व तिसरा अन्न देऊन पालनपोषण करणारा व चौथा भय व संकटापासून सोडवणारा बाप असतो. जगात हे सर्व सारख्याच महत्त्वाचे असतात, परंतु कृपाळू सद्गुरूशिवाय खरा बाप नसतो. त्याची आश्चर्यकारक चतुराई पहा. मातेच्या गर्भाशयात वीर्य ठेवणारा व योनिमार्ग जन्म देणारा हा तर लौकिकी पिता असतो, परंतु सद्गुरू हा अलौकिक पिता असतो. तो नीच योनी मार्गाशिवाय व वीर्याचा कणही खर्च न करता आपल्या मुलाला जन्म देऊन त्यावर पूर्ण अनुग्रह करतो. त्या जन्ममरण घालवणाऱ्या, अत्यंत दया करणाऱ्या, ज्ञान प्रगट करणाऱ्या, वेदांतील गूढ सत्यज्ञान समजून सांगणाऱ्या, सर्वत्र असणाऱ्या गुरुश्रेष्ठाला नमस्कार असो. हे संसाररूपी अंधकारातील सूर्या, आत्मानुभू झालेल्या संतांचा शिरोमणी असलेल्या भक्तांच्या चित्तरूपी चकोराच्या चंद्रा व श्रेष्ठ कल्पवृक्षा गुरुवर्या, तुला माझा नमस्कार असो. गुरु महाराजांचा महिमा अमर्याद आहे. वर्णन करता करता वाणीचा अभिमान गळून जातो, म्हणून गुरुचरणी मान वाकवून मुक्यासारखे गप्प बसावे हेच बरे. पूर्वजन्मी मोठे तप केलेले असल्याशिवाय या जन्मी कोणाला तिन्ही तापांचा नाश करणारे संतांचे दर्शन होत नसते. परमार्थ मोक्ष किंवा आपले कल्याण साधायची ज्याची इच्छा असेल, परमार्थ मोक्ष किंवा आपले कल्याण साधायची ज्याची इच्छा असेल त्याने संतांच्या अधीन व्हावे. मग त्याला यशकिंचितही उणे पडणार नाही. धन्य धन्य संतांची संगती, तिचे महत्त्व काय वर्णावे. तिथे सद्भक्तांना विवेक, वैराग्य व परम शांती लाभते. श्री साईबाबा मूर्तिमंत शुद्ध चैतन्य आहे. स्वतः अव्यक्त असून व्यक्त झालेले आहे. विषयात न गुंतलेली त्यांची स्थिती कशी होती याचे निश्चितपणे वर्णन कोण बरं करू शकेल. भावार्थी भक्त व प्रेमळ श्रोते यांच्यासाठी तेच एक कृपाळू आहेत. आपले चरित्र स्वतःच प्रेमाने रसपूर्वक त्यांनी सांगितले. हे चरित्र म्हणजे त्यांचे देऊळच आहे. त्यांचा हस्त आपल्या डोक्यावर पडला की अहंकाराचा चुरा होतो व सोहम या जपाचा मनात गजर चालतो आणि दृष्टीत न पडणारे सर्व आनंदमय भासते. माझ्या पामराची त्यांच्या कीर्तीचे वर्णन करायची शक्ती कुठली. त्यांनी स्वतःच भक्तांच्या प्रेमामुळे कृपावंत होऊन ही पोथी प्रगट केली. या साईचरणांना आम्ही लोटांगण घालतो, श्रोतृगणांना अभिवंदन करतो, साधू संतांना नमस्कार करतो आणि सगळ्यांना प्रेमपूर्वक आलिंगन देतो. श्री साईबाबा सहज लिलेले संपूर्ण नीतीच्या गोष्टी सांगत असत. त्यांचे सदा सर्वदा शांती हे भूषण होते. श्रेष्ठ सत्पुरुष देखील त्यांचे ध्यान करीत असत. त्यांना सूर्याची उपमा देता येत नाही, कारण तो अस्तास जातो. चंद्राची उपमा द्यावी तर तो क्षयी आहे. साई महाराज तर सदा संपूर्ण असतात. त्यांच्या चरणी हेमाडपंत नम्र झालेले आहेत व प्रेमाने श्रोत्यांना विनंती करतात की ही कथा श्रद्धेने व आवडीने लक्ष देऊ नये का. जमीन उत्तम नांगरून त्यात बीज पेरून ठेवले असले तरी कृपारूपी तुम्ही मेघानी वर्षाव केल्याशिवाय पीक निर्माण होईल का. संत कथा कानी पडल्या की पातकाची गोष्ट उरत नाही आणि पुण्याचा उदय होतो. या पर्वणीचा लाभ घ्यावा. आम्हाला सालोक्य, सामिप्य, सारूप्य व सायुज्य या चारही मुक्तींच्या ठिकाणी आसक्ती नाही. साईबाबांच्या ठिकाणी निश्चल भक्ती जडो हीच आम्हासाठी परमश्रेष्ठ प्राप्ती आहे. आम्ही मुळीच बद्ध नाही तर मुक्तीचा आमचा काय संबंध. आमच्यात संत भक्ती जागृत होवो की ज्यामुळे आमचे अंतःकरण शुद्ध होईल. जेथे मी तुपणाची स्फूर्ती नसते अशी जी सहज स्थिती व अभेद भक्ती ती आम्हाला व्हावी हे साईबाबांकडून आम्ही मागू. आता श्रोत्यांना हीच विनंती की हा ग्रंथ वाचण्यासाठी हाती घेताना वाच्य, वाचन व वाचक यांची एकात्म स्थिती पाहावी. हेमाडपंथाला सोडून द्यावे.
कारण तो या सच्चरित्राचा कर्ता नव्हे. भक्तांच्या कल्याणासाठी तो फक्त एक निमित्त कारण आहे. दैवयोगाने सापडलेला मोत्याचा शिंपला जे फेकून देतात त्यांच्या हातात आलेले मोती जातात. पिंपळ वृक्षांच्या उगमाशी आपल्याला काय करायचे आहे? आपल्या कल्याणाविषयी माणसाने उदासीन राहू नये. येथे शब्दमात्रांचा बोलविता साईबाबांशिवाय दुसरा कोणी नाही. ते श्राव्य, श्रवण व श्रोते आहेत. ही एकात्मता ढळू देऊ नये. जेथे ऐकण्यासाठी कान आदराने तयार नाहीत आणि वृत्ती एकाग्र नाही ते वाचनच नव्हे. मग तेथे शब्दार्थाला कोण ओळखेल? या कथा ऐकताना अहंकार नसावा. श्रोत्यांनी आपण स्वतः साईरूपच आहोत अशी हृदयात भावना ठेवावी आणि अखंड एकात्मता राखावी. तरच त्या श्रवणाची सार्थकता होईल. तरच पाण्यावरच्या लाटा जशा पाण्यात विरून जातात तशा इंद्रियाच्या सर्व प्रवृत्ती निश्चितपणे साईरूप होतील. तरच ज्ञानीजनांना परमार्थाचा उपदेश, विनोदाची आवड असणाऱ्यांना विनोदजन्य आनंद आणि काव्याचा रसग्रहण करून जाणाऱ्यांना या ग्रंथात सर्वत्र निरनिराळ्या छंदोबद्ध काव्यरचनेचा आनंद लाभेल. असो, या सत्यचरित्रात पूर्वी 39व्या अध्यायात आपल्या एका उत्तम भक्ताला समर्थ श्री साईबाबांनी जो उपदेश केला त्याचे वर्णन झाले. ते भक्त बाबांपाशी असताना त्यावेळी ते भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाचे आरंभापासून पठण करीत होते. एकीकडे हाताने बाबांचे पाय चेपित होते आणि दुसरीकडे तोंडाने हळूहळू पाठ म्हणत होते. असे म्हणताना 33वा श्लोक संपला आणि 34वा म्हणायला घेतला. एकाग्र मनाने लय लावून मनातल्या मनात ते म्हणत होते, परंतु लोकांना कळले नाही तर कोठून काय असणार. म्हणून 34वा श्लोक घेतल्यावर साईबाबांच्या मनात आले की आता येथे आपल्या उत्तम भक्तांवर अनुग्रह करावा आणि त्याला सन्मार्ग दाखवावा. त्या भक्ताचे नाव नानासाहेब होते. त्यांना बाबा म्हणाले, नाना, काय रे मनात पुटपुटतोस? तोंडाने स्पष्ट का म्हणत नाहीस? केव्हापासून पाहतोय तोंडाने काही पुटपुट चालली आहे, परंतु आवाज बाहेर फुटत नाही. असे हे खाजगी काय आहे? त्यावर मग नानासाहेब खुलासा करीत म्हणाले की मी गीतेचा पाठ करीत आहे. इतरांना कटकट होऊ नये म्हणून मी ही पुटपुट करीत आहे. त्यावर श्री साई म्हणाले, असो, ती झाली लोकांची गोष्ट, परंतु माझ्यासाठी स्पष्ट मोठ्याने बोल. मला पाहू दे की तुला तरी पाठ कळतो का? मग नानासाहेबांनी नमस्कार करून तद्विधी प्रणिप्रातेनं हा श्लोक मोठ्या आवाजात म्हणून दाखविला आणि तो ऐकून बाबांना समाधान वाटले. पुढे या श्लोकाचा अर्थ विचारल्यावर नानासाहेबांनी पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलेला अर्थ यथासांग सांगितला. त्यावर बाबांनी मान डोलावली आणि पुन्हा प्रश्न केला, नाना, उपदेशंती ते ज्ञानम हा 3रा चरण पहा आणि त्याचे मनन कर. त्यातील ते या अक्षरानंतर अकार अर्थाचा अवग्रह घातल्यामुळे होणाऱ्या अज्ञान या शब्दामुळे रूढ अर्थ उरफाटा होतो का ते पहा. शंकरानंद, ज्ञानेश्वर, आनंदगिरी, श्रीधर, मधुसूदन वगैरे जो ज्ञानपूर्वक अर्थ करतात तो जसा सगळ्यांना मान्य आहे तसाच मलाही ठाऊक आहे, परंतु अवग्रह घातल्याने होणाऱ्या गमतीला जाणून बुजून आपण व्यर्थ का मुकावे? असे म्हणून कृपारूपी मेघ असलेल्या साईबाबांनी भक्तरूपी चकोर व चातक पक्ष्यांसाठी ज्या बोधरूपी अमृताच्या कणांचा वर्षाव केला त्याचे वर्णन पूर्वीच झालेले आहे. परंतु या श्री साईलीला मासिकाच्या सर्वच वाचकांना या अर्थाचे कौतुक वाटले नाही आणि काहींना त्या अर्थाबद्दल शंका राहिली. हे आश्चर्यच नाही का? असो, त्यांचे ज्या योगे समाधान होईल असा अज्ञान शब्दाच्या प्रतिपादनासाठी आणखी एक छोटासा प्रमाणासह प्रयत्न मी करतो. कोणी अशी सुद्धा शंका घेईल की बाबांना संस्कृत भाषेचे ज्ञान कुठले? पण शंकेचे खरे कारण तर वेगळेच असले पाहिजे. एकेन ज्ञातेन सर्वही विज्ञातम भवती हे श्रुतिवचन कोणाला मान्य नाही. साईबाबांना सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष ज्ञान होते. जसा हातावर असलेला आवळा दिसतो तसे संपूर्ण विश्व ज्यांना दिसते व ज्यांच्यामुळे सूर्यही प्रकाशतो त्या संतांना काय ठाऊक नसणार? ज्यांना असे ज्ञान नसते त्यांच्या ठिकाणी अज्ञान कुठले उरायला? त्यांना सर्व विद्या अवगत असतात. मग तिथे संस्कृत भाषेला कोण महत्व? असो, या श्री साईलीला मासिकाचे काही वाचक म्हणतात, नानासाहेब अविश्वसनीय आहेत. त्यांनी त्यांचा हा स्वतःच्या डोक्यातून काढलेला कारणाशिवायचा अज्ञान दर्शवणारा अवग्रह आहे. त्यांनीच हे अवग्रहाशी संबंधित अज्ञानाच्या प्रकरणाचे ढोंग घासले आहे आणि उगीच स्वतःचे ज्ञान सतत मिरवायला हा निरर्थक वाद उठवला आहे. मुळात नसलेला अवग्रह प्रस्थापित करून ज्ञान शब्दाच्या जागी अज्ञान शब्द ते काढतात आणि गीतेचा असाच काहीतरी भलताच अर्थ ते लावतात.
परंतु वस्तुस्थिती पाहिली आणि मनात बारकाईने नीट विचार केला तर श्री साई लीला मासिकातील 39व्या अध्यायातील निवेदनात काहीच विसंगती नाही. कोणाच्या काहीही कल्पना असोत, नानासाहेब प्रामाणिक किंवा अप्रामाणिक असोत, परंतु त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला फुकटची बडबड म्हणू नये. वाचकांनी नानासाहेबांचा द्वेष सोडून द्यावा आणि विकारांना वश न होता दृष्टीचे दोष दूर करावेत, म्हणजे नानांचा संपूर्ण निष्कपटपणा दिसेल. उत्तमात उत्तम श्री साई लीला मासिक त्यातील 39व्या अध्याय वाचल्यावर या अध्यायात सहजपणे पुढे जाता येणार नाही. श्रीकृष्णाच्या मुखातून प्रगट झालेल्या भगवद्गीतेतील ज्ञानयज्ञाबद्दलच्या 4थ्या अध्यायातील 34व्या श्लोकात अज्ञान विषयावर हे प्रवचन झाले. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानीनस्त तत्त्वदर्शिनः. हा तो गीतेचा मूळ श्लोक. त्यातील 3ऱ्या चरणात पहा, ज्ञानपदाच्या आधी एक अवग्रह घातला तर तो अज्ञानपद दाखवितो. मनात अवग्रह आणला नाही ते ज्ञान हे पद निस्संदेहपणे येते. त्याविरुद्ध कोणाचाच दुराग्रह नाही आणि तो अर्थ सर्व ठिकाणी ग्राह्य आहे. ज्ञानादेव तू कैवल्यम हे श्रुतिवचन सर्वत्र मान्य आहे. तरी पण तत्वज्ञानांनी ज्ञानाचाच उपदेश केला पाहिजे अशा बंधनाची आवश्यकता नाही. मी आत्मा केवळ साक्षी आहे आणि निर्मळ व शुद्ध असून सर्व काही जाणणार आहे. मी सदा मुक्त आहे. सर्व प्राण्यांमध्ये असलेला शुद्ध चैतन्य तो मीच आहे. कधीही न भुलणारा असल्याने अद्वैत आनंदाने पूर्ण आहे. परंतु मी अज्ञान नव्हे व अज्ञानाचे कार्यही माझे नव्हे. अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्म आहे. या अथर्व वेदाच्या महावाक्यातील आत्मा तो मीच आहे व प्रज्ञानमानंद या ऋग्वेदाच्या महावाक्याचा ठेवा मीच आहे हे जाणावे. अहम ब्रह्मास्मी या यजुर्वेदाच्या महावाक्याची नित्य आठवण म्हणजे ही विद्या व मी पापी, अभागी व दैवहीन अशा भावनेची उत्पत्ती तीच अविद्या होय. या दोन्ही मायेच्या अनादी व पुरातन शक्ती आहेत. एकीच्या पायी या जीवाला बद्धता लाभते आणि दुसरीच्या पायी बंधनमुक्तता लाभते. नाम व रूपाला हा जो भ्रम नसतो तो अवघा मायेचा संभ्रम असतो. ही माया वर्णन करायला फार कठीण व पार करून जायला तर त्याहून अति कठीण आहे. जे जे कल्पनेने स्फुरण तेच मायेचे निवासस्थान होय. बंधन व मुक्ती या दोन्ही स्थिती कल्पनेतूनच उगम पावतात. ज्ञानादेव तू कैवल्यम हा सिद्धांत अगदी खरा आहे. परंतु पापकर्माचा जोवर नाश होत नाही तोवर ज्ञानाचा उदय होणे शक्य नसते. ज्याला शुद्ध ज्ञान होते त्याच्या इच्छा अपेक्षा पळून जातात. त्याला मायेचे बंधन नसते व विकारांना तेथे स्थानच नसते. शुकदेवासारखे परमज्ञानी, परंतु संशयाने त्यांचेही नुकसान झाले. संशयामुळे अज्ञान प्रगट होते आणि गुरुशिवाय दूर होत नसते. ज्ञानात संशय शिरला की ज्ञानी पुरुषालाही अभिमान ग्रासतो. आंबलेल्या पेजेच्या थेंबाने दुधाने भरलेले मोठे भांडेही आंबते आणि सर्व दूध नासते. म्हणून अज्ञान आधी समजून घ्यावे. त्यांच्या निरसनाने मग शुद्ध होताच आत्यंतिक ज्ञान प्रगट होईल आणि अभेद समाधी लागेल. ज्याचे ध्यान सदा द्रव्य व वैभवाकडे लागलेले असते, ज्याचे मन विषय सेवनाने अतृप्त असते व ज्याला आपल्या स्त्री व पुत्रांचे अखंड चिंतन असते, त्याचे ज्ञान अज्ञानच समजावे. असा धन, स्त्री व पुत्र यांनी मोहित झालेला माणूस ज्ञानी असला तरी तो आपले हित जाणतच नसतो. म्हणून जोवर मनुष्य भक्तीहीन असतो तोवर त्याचे ज्ञान अज्ञानाने झाकलेले समजावे. हा जिवंत प्राण्याचा समुदाय अज्ञानाने घेरलेला आहे. या अज्ञानातून मुक्त होऊन ज्ञानी होणे आणि ज्ञानाच्या पलीकडे जाणे हेच निश्चित ब्रह्मरूप होणे होय. अज्ञान गेले म्हणजे ज्ञान प्रगट होते. जो क्षमा करू जाणतो तोच ज्ञानी होय. जोवर देहाचा अभिमान गळला नाही तोवर तो प्रकृतीच्या अधीन असतो. राम, कृष्ण वगैरे जे अवतार झाले, सनत, सनक वगैरे जे श्रेष्ठ ज्ञानी पुरुष होऊन गेले, त्यांच्या आज्ञेची प्रकृती ही दासी आहे, परंतु इतर लोकांना ती भुलविते. सर्व प्राण्यांच्या हृदयात ईश्वर असताना त्यांना कोणालाही आपल्या या स्थितीची जाणीव नसते. अशी ही मायेची कल्पना न करता येणारी आवरण शक्ती आहे. मी करता व मीच भोगता हा खोटा अभिमान सोडल्याशिवाय आणि या हृदयस्थाला शरण गेल्याशिवाय आपल्याला मुक्तता लाभत नसते. नित्य व अनित्य वस्तूंचे विवेचन करा, श्रवण व मनन निधिध्यासन करा
आणि शमदम वगैरे सहांचा समुदाय संपादन करा, तरच अज्ञानाचा नाश होईल. हे जग माझ्यापासून सारे वेगळे, मी तो मर्यादित व विभागलेला, मी म्हणजेच हा देहच, असे जे भान तेच अशुद्ध अज्ञान होय. ज्ञानाचे प्रतिपादन करणाऱ्या वेदांतशास्त्रात परमकृपालू भाष्यकार अनुबंध चतुष्टयाचे विस्तारपूर्वक वर्णन करतात. त्यातील अधिकारी, विषय व संबंध हे 3 आणि चौथा म्हणजे प्रयोजन होय. या प्रयोजनाचे विवेचन झाले की अज्ञानाच्या नाशाचा मार्ग कळतो. जीव व ब्रह्म यांची ऐक्यता हाच वेदांताचा मुख्य विषय आहे. या ऐक्य प्रमेयाच्या अंतर्गत जी अज्ञानता असते तिचा नाश हेच प्रयोजन होय. त्या मूळ अज्ञानाची निवृत्ती म्हणजे स्वस्वरूपाची प्राप्ती होय. म्हणून नाना प्रकारच्या युक्त्या करून अज्ञानाचा नाश करणेच आवश्यक असते. ज्याचे भेदाचे निरसन झाले नाही तो ज्ञानी नव्हेच. देहाचा अभिमान असणाऱ्यांचे ज्ञान हे अज्ञानच म्हणावे. स्वतः ज्ञानी म्हणून मिरवितो आणि अयोग्य कर्माचे आचरण करतो, त्याचे जागेपण जळल्यासारखेच आहे. तो तर झोपलेला कुंभकर्णच म्हणावा. ज्याचे वेदांच्या विरुद्ध वर्तन, जो वर्ण व आश्रम यांचे नियम पाळत नाही, त्याच्या चित्तशुद्धीचे साधन अविद्येचा नाश हेच होय. सत्व, रज व तम या त्रिगुणामुळे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध या विषयांच्या विकाराने आणि जननेंद्रिय व जीव यांच्याकडून ब्रह्मदेव वगैरे देखील लुबाडले गेले आहेत. जगातील सर्व जंगम प्राणी अनादी काळाच्या अविद्या व माया यांनी वेढलेले असतात. राग, द्वेष वगैरे विकारांनी मोहित झालेले असतात आणि अज्ञानाने घेरलेले असतात. हा जीव अविद्येत बांधलेला असतो. त्याचे शुद्ध रूप प्रगट व्हायला अविद्या, काम व कर्म यांचे संबंध तुटले पाहिजेत. गायीची स्तने दुधाने तुडुंब होऊन गळत असतात आणि तेथेच गोचिडे घट्ट चिकटलेले असतात, परंतु त्यांना रक्ताची आवड असल्याने दुधाची पर्वा नसते. पहा, बेडूक व भुंगा या दोघांचे सुंदर कमळ हे घर असते, परंतु भुंगा कमळातील परागात विहार करतो, तर बेडूक कमळाच्या खालच्या चिखलाचा आहार करतो. ज्ञानाचा गड्डा समोर दिसला तरी मूर्खाचा अज्ञानाकडेच ओढा असतो. मूर्खाला अज्ञानच ज्ञान वाटते. त्यांच्या पुढे ज्ञानाचा पाडा वाचला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. अविद्येचे निर्मूलन झाले की ब्रह्मज्ञान आपणहून प्रगट होते. म्हणूनच अविद्येचे प्रतिपादन आधी करणे आवश्यक असते. एका ब्रह्मज्ञानासारखे पवित्र या तिन्ही लोकात दुसरे काही नाही. त्याचाच उपदेश महत्त्वाचा आहे आणि त्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे. बुद्धी वगैरेच्या प्रयत्नाचा ब्रह्म हा विषय असता तर एखाद्या तरी इंद्रियाने ते आहे असे दाखवले असते. बुद्धी ग्राह्यम अतींद्रियम म्हणजे इंद्रियांना अगोचर पण बुद्धीला गम्य. गीता अध्याय 6 श्लोक 21 हे वचन पहा. स्मृतीने ब्रह्म बुद्धीने जाणणे शक्य आहे असे ओरडून सांगूनही श्रुतीला ते मान्य नाही. बुद्धी वगैरेचा जर अभाव झाला तर तिने ते जाणायचे तेच नसेल तर ब्रह्माचा अस्तित्व भाव मानायला जागा उरणार नाही. बघा, इंद्रियाकडून जे जाणले जाते त्याचेच अस्तित्व असते, इतरांचे नाही असे म्हणणे तर सर्व ठिकाणी प्रसिद्धच आहे. परंतु तसे म्हटले तर मग ब्रह्म कधीच नसले पाहिजे असा अर्थ होईल आणि त्यामुळे सर्वच अनर्थ होईल. अतिखोल विचारपूर्वक दृष्टीने केलेल्या पारंपरिक अर्थाने बुद्धी ही निरंतर व सदा असणारी आहे. ती नाहीशी झाली तरी ती तेथे अस्तित्वाच्या अनुभवाच्या रूपाने हजर असते. आत्मा विश्वाचे जे निसंशय मूळ आहे, म्हणून कोणत्याही वस्तूचा लय झालेला दिसला तरी तिचे अस्तित्व सदा कायम राहते. घड्यावर खडा मारला तर आकाराचा नाश होऊन घड्याचे तुकडे उरतात. घड्याचा आकार नाहीसा झाला तरी घड्याचे तुकडे सातत्य दाखवितात. घड्याच्या कार्याचा नाश झाला तरी घड्यांच्या अस्तित्वाचा नाश होत नसतो. घड्याचे तुकडे घड्याच्या सातत्याला कारण होतात. त्याच्या आकाराच्या मानाने कार्याच्या अस्तित्वाचा अंश त्याच्यात शिल्लक असतो. कोणत्याही कार्याच्या विसर्जनाचा शेवट शून्यात कधी होत नसतो. लय हे सदा अस्तित्वनिष्ठ असते. याचे प्रमाण म्हणजे चांगली बुद्धी किंवा सत्प्रवृत्ती ही सत्याच्या अनुभवात दडून बसलेली असते. सर्व तीर्थ पवित्र असतातच, परंतु ज्ञान हे पवित्राहून पवित्र असते. या ब्रह्मज्ञाना वाचून भजन पूजन सर्व व्यर्थ असते. अविद्येने मलिन झालेल्या चित्ताचे शुद्धीकरण ईश भक्ती वाचून होत नसते आणि भक्तीशिवाय ज्ञान उपजत नसते.
म्हणून आधी अज्ञान जाणून घ्यावे. त्याची स्पष्ट माहिती व वर्णन ऐकले म्हणजे त्याच्या बंधनापासून सुटका होईल. भक्ती हीच त्याला जाणण्याचे साधन आहे. पायाळू डोळ्यात अंजन पडले की त्याला जमिनीत पुरलेले धन दिसते, त्याप्रमाणे भक्तीचा आश्रय घेतला की अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा उदय होतो. ज्ञान म्हणजेच आत्मस्वरूपाची प्राप्ती होय आणि त्याला मूळ कारण अज्ञानाची निवृत्ती होय. ईश्वराची भक्ती घडल्या वाचून मायेची शक्ती पार करणे अशक्य असते. ज्ञान व अज्ञानाची भेसळ असते. त्यातून खडे टाकून निव्वळ तांदूळ उकळत्या पाण्यात शिजवण्याकरता निवडून घ्यावेत. सर्व ठिकाणी सर्व प्राण्यांमध्ये ईश्वरच आहे अशा भावनेने ज्ञानयज्ञ वगैरे उपासना करून जो विश्वतोमुख श्रीकृष्णाला पाहतो तो ज्ञानासाठी अज्ञान जाळून टाकतो. आता या ज्ञानयज्ञाचे स्वरूप पहा. अहम ब्रह्मास्मी हे यातील यूप आहे. पंचमहाभूते हा यज्ञमंडप आहे. जीव व ईश्वर यातील भेद हा पशु आहे. 5 इंद्रिये 5 प्राण हेच यज्ञाच्या उपचारांचे साहित्य आहेत. मन व बुद्धीच्या कुंडात ज्ञानाग्नी पेटवला जातो. जीव हा यज्ञकर्ता यजमान आहे. तो अज्ञानरूपी तुपाची आहुती देतो आणि त्यामुळे आत्मानंदरसी निमग्न होऊन त्या जीवाला यज्ञपूर्तीनंतरचे अवभृत स्नान घडते. तात्पर्य हे की अज्ञानरूपी तुपा वाचून ज्ञानरूपी अग्नी कधीच पेट घेत नसतो आणि जीव व ईश्वर यांच्या भेदाला जाळून त्यांच्या एकात्मतेचे ज्ञान प्रगट होत नसते. स्वच्छ आरसा जसा मळाने झाकलेला आणि अग्नीचा प्रकाश जसा धुराने व्यापलेला असतो, तसेच काम व क्रोध यांनी ताब्यात घेतलेले ज्ञान अज्ञानाने झाकलेले असते. चंद्रबिंबाला जसा राहू ग्रासतो किंवा शेवाळ जसे पाण्याला झाकते, तशी स्वयंप्रकाश ज्ञानाला ही माया आच्छादून टाकते. मोठमोठ्या ज्ञानांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते अधोगतीला जातात. उपाय माहीत असूनही वाचत नाहीत आणि मनास येईल तसे आचरण करतात. वानप्रस्थ घेतलेले लोक पुन्हा गृहस्थाश्रमाकडे परत वळतात. करू नये ते अचूक करतात. ज्या वस्तूंची आधी किरस वाटत असते त्याच वस्तूचा आवडणारी म्हणून ते स्वीकार करतात. जे लोक प्रयत्नपूर्वक पापे चुकवीत असतात ते दैवयोगाने पापे करण्यास प्रवृत्त होतात. अशा स्थितीला काय म्हणावे? ही काय ज्ञानी लोकांची जात म्हणायची? जरी मोठा ज्ञानी असला व पापाच्या सावलीचीही इच्छा करीत नसला तरी पतंग जसा दिव्याला भुलतो तसा तो चांगले व वाईट कृत्य जाणण्याचे विसरून जातो. पाप करणे हे अज्ञान आहे याची त्याला पूर्ण जाणीव असते, परंतु कामवासना त्याला उद्युक्त करीत असल्याने त्या जाणीवेची तो पर्वा करीत नसतो. हा सर्व क्रियांचा समुदाय म्हणजे केवळ कामाचे चेष्टित असते. काम सर्व अनर्थाचे मूळ कारण असते आणि कामाचेच क्रोधात रूपांतर होते. कामाच्या परिपूर्तीला जो अडथळा येतो त्यामुळेच त्या कामाचा क्रोध होतो. हाच पदोपदी मोक्षास विरोध करतो व ज्ञानाला अडवणारी वृत्ती ती हीच. या जीवाला कामक्रोधांचा त्रास जडलेला आहे. ज्ञानाच्या पंक्तीस ब्रह्मस्वरूपाच्या जवळ त्याचा सदा वास असतो. ते पाण्या वाचून बुडवितात, अग्नी वाचून जाळतात, शस्त्रा वाचून मारतात आणि दोरा वाचून बांधून टाकतात. त्यांच्या पुढे ज्ञानी देखील टिकत नाही. ज्ञानीजनांना तर पैज लावून ते पराभूत करतात. त्यांच्यात महाप्रलय करण्याचे सामर्थ्य आहे. ते प्राण्यांना नकळत ग्रासून टाकतात. चंदनाच्या वृक्षाच्या मुळाशी जशी काळसर्पाची वेटोळी असते तशी कामक्रोधाची नाळ ज्ञानरूपी गर्भाला बाहेरून वेटाळलेली असते. इंद्रिये, बुद्धी व मन ही त्या कामवासनेची ठिकाणे असतात. त्यांच्या योगाने जीवाचे ज्ञान झाकून त्या जीवाला ती मोह घालते. जर तुम्हाला चंदन पाहिजे असेल तर त्या सर्पाचा नाश करा. कामक्रोधाचे आच्छादन सारून ज्ञानाचा खजिना मिळवा. सर्पाचा नाश केल्याशिवाय पुरलेले धन लाभेल काय? दुष्ट सर्पाचा नाश केल्याशिवाय कोणाला चंदन लाभेल का? तसे परब्रह्म व आत्मज्ञान पदरी पडायला मायेचा पडदा दूर सारणे हेच एक साधन आहे. म्हणून आधी इंद्रियाचे दमन केले पाहिजे, म्हणजे कामक्रोधाचा नाश होईल. जीव कामक्रोधाच्या अधीन असतो आणि अज्ञानाचे ज्ञानाला आवरण असते. देहापेक्षा इंद्रिये सूक्ष्म असतात, त्याहून मन जास्त सूक्ष्म असते. मनापेक्षा बुद्धी अतिसूक्ष्म असते आणि बुद्धीपेक्षा परमात्मा सर्वात सूक्ष्म असतो. सर्व संसार धर्मीच्या पलीकडे असलेले हे सर्वोच्च परमसत्य तोच हा अत्यंत कल्याणकारी परमात्मा व तेचे अमृतमय स्वस्वरूप होय. शुद्ध, बुद्ध, नित्य व मुक्त तेच ते अभेद स्थितीत असलेले तत्व होय. तेच परमानंदात उत्पन्न झालेले अंतर्यामी चैतन्य होय.
ज्याला पंचीकरण पंचमहाभूतांच्या म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांच्या एकमेकाचे 5 भाग करून त्या 25 भागाचे म्हणतात, तेच मायारूप दर्शन होय. आणि ते समजायला अध्यारोप व अपवाद हे एकच साधन आहे. पंचीकरण होऊन मिश्रण झालेली अशी सूक्ष्म पंचमहाभूते यांना पंचतन्मात्रा म्हणतात. त्यांचे कार्य प्राण, इंद्रिये, मन व बुद्धी यांना आत्म्याची सूक्ष्म शरीरता आणणे होय. पंचीकृत पंचमहाभूते पहा, तेथून विराट उदयाला येते. त्या आत्म्याच्या विश्वव्यापी स्थूल देहाला ज्ञानी विराट असे म्हणतात. स्थूल व सूक्ष्म शरीरांना कारण केवळ स्वरूपाचे अज्ञान असते. ते भासणारे अव्यक्त शरीर म्हणजे आत्म्याचे कारण शरीर होय. हे कारण शरीर ज्यात चैतन्य प्रतिबिंबित झालेले असते ते केवळ अज्ञानामुळेच उत्पन्न झालेले असते. यालाच अव्याकृत किंवा अव्यक्त असे नाव आहे. आत्म्याचे अज्ञान हेच याला कारण असते आणि ते अवयवांशिवाय नसते व अवयवांसकटही नसते किंवा दोन्ही नसते. ब्रह्मा व आत्मा यांच्या ऐक्याचे जे ज्ञान ते झाले म्हणजेच या देहाचा नाश होतो. स्वस्वरूपी राहणे यालाच मोक्ष हे नाव आहे. त्याशिवाय दुसरा मोक्षच नाही. स्वरूपात राहणे हाच मोक्ष होय. केवळ ब्रह्म व आत्मा यांच्या एकत्वाचे ज्ञान झाले की अज्ञानाचे निरसन होते. म्हणून अज्ञान समजायला त्याचे वर्णन आवश्यक आहे. अविद्येने शबल झाले त्यामुळे ब्रह्माला शबलत्व झाले. त्याला सत हे नाव ठेवले आणि अशा प्रकारे ते बोलण्याचा विषय झाले. मूळचे ते खरोखर इंद्रियांना आकलन न होणारे होते, तरी वाचेने त्याला बुद्धिग्राह्य केले आणि तेव्हाच ते मनात शिरले आणि ओंकाराच्या आकाराला आले. या ओंकार ब्रह्माच्या ध्यानाबरोबर ईश्वराचे स्मरण करता करता त्याचा देह सुटेल, त्याचे सार्थक होईल. असो, या तोंडाने बोलता येणाऱ्या ब्रह्मापासून म्हणजे ओंकारांपासून अव्यक्ताचा प्रादुर्भाव होतो. अव्यक्तापासून महतत्व उपसते आणि त्यापोटी अहंकार उत्पन्न होतो. अहंकाराच्या ठिकाणी पंचतन्मात्रा व त्यातून पंचमहाभूते होतात. शेवटी त्यातूनच पंचमहाभूतांच्या उदरी हे निश्चित जग जन्माला आले. अविद्या माया यांच्या रूपांचे दर्शन हेच या जगाच्या देखाव्याची खूण होय. या अविद्येचे निरसन करण्यासाठी अज्ञानाचे विवेचन याचीच आवश्यकता असते. अत्यंत विशुद्ध व निर्मळ जे चिन्मात्र केवळ स्वरूप व त्याहून वेगळे जे शबल स्वरूप यांची भेसळ करता येत नाही. लक्ष्य ब्रह्म ते निराळे असते हे जाणावे. वाच्य ब्रह्माहून म्हणजे ओंकाराहून ते वेगळे असते. म्हणून हे अज्ञानाचे पडदे उपदेशांच्या शक्तीने दूर सारावे. झोपेत स्वप्न पडले असता जागृत असलेले मन डोळे नसूनही स्वतः अखिल त्रिभुवन पाहते. या सर्वांना कारण अविद्या असते. खरे पाहता वस्तू एक असते, परंतु ती दुसरीच दिसते. दोरी साप म्हणून भासते आणि शिंपल्याच्या पोटात रूपे आहेत असे वाटते. अहो, नुसती सूर्याची किरणे, पण लोक त्यांना मृगजळ असे म्हणतात. हा निव्वळ मायेचा खेळ असतो आणि ज्ञानी लोक देखील तिच्या पुढे हतबल होतात. पेटलेले कोलीत कोणी हातात गरगर फिरवले की त्या ठिकाणी अग्निकंकण दृष्टीस पडते आणि मायेची अचाट करणी लक्षात येते. पाहू जाता हा खरा अग्नीच. अलात चक्राला तर तेथे थाराच नसतो, परंतु हा मायामोहाचा पसारा नसत्या संसाराला उत्पन्न करतो. अशा प्रकारे निश्चय झाला की भ्रम जातो आणि संसाराचा लय होतो. मी देह आहे, माझी पत्नी, माझे घर हा सर्व व्यर्थ परिश्रम असतो. पुत्र पशु आदी तृष्णेच्या पाशाने अगदी वेढले जाऊन ज्ञानी व पंडित म्हणवणाऱ्यांना सुखाचा लवलेश सुद्धा प्राप्त होत नसतो. आपण शास्त्रप्रवीण व प्रज्ञावान आहोत, आपल्यासारखा जगात दुसरा कोणी नाही असा त्यांच्या मनात मोठा अभिमान असतो आणि त्यामुळे ते सदा असमाधानी असतात. यालाच माया, अज्ञान, अविद्या किंवा प्रधान प्रकृती म्हणतात. याचेच आरंभी ज्ञानीजनांनी निरसन केले म्हणजे ज्ञान उत्पन्न होते. ज्ञान हे तर स्वतःच व्यक्त होणारे असते, त्याचा उपदेश करावा लागत नसतो. अज्ञानाचा नाश होताच ज्ञान आपोआप उत्स्फूर्तपणे प्रगट होते. एखादे तेजपुंज रत्न केरामातीत दाटून जाते आणि वर्षानुवर्ष लोटल्यावर त्याची आठवणी बुजून जाते. कर्मधर्म संयोगाने ते कधी काही हाती लागले तरी त्याचे सर्व तेज दगड मातीच्या संगतीने हरवून गेलेले वाटते.
परंतु पुढे ते स्वच्छ घासले आणि वरील गंज व माती काढून टाकली तर पूर्वीची तेजपुंजता पावते. तशी ज्ञानाची अवस्था असते. काटमाती म्हणजेच दे अज्ञान आणि याच अज्ञानाने ज्ञान वेढलेले असते. काटमातीचे निरसन केले तर रत्न सहजच उजळेल. नित्य अनित्य वस्तूंचा विवेक हा पापकर्माचा नाश करणारा व सत्वबुद्धी प्राप्त करून देणारा असतो आणि तोच ज्ञान उत्पन्न करणारा असतो. हे जग म्हणजे मायेचा बाजार आहे आणि तेथे नकली वस्तू पुष्कळ असतात. तसेच खऱ्या म्हणून नकली वस्तू घेणारी गिराईकही पुष्कळ असतात. त्यामुळे नकली वस्तू निवडून बाजूला कशी काढावी याकरिता भल्या भल्यांची बुद्धी थकते. ज्यामुळे फसवणूक होते त्या सूचक खुणा त्या नीट समजल्या पाहिजेत आणि म्हणूनच तज्ज्ञ म्हणजे माहितगार माणूस बरोबर घ्यावा लागतो. नकली वस्तू खऱ्यासारखी कशी दिसते हे तो पाहता क्षणीच सहज दाखवी आणि अज्ञान नाहीसे होईल. अज्ञान गेले म्हणजे ज्ञान राहील आणि मायेचे सहज निरसन होईल. उरलेले ज्ञान म्हणजे सद्वस्तू जाणावी. समोर दिसणाऱ्या वस्तूला पुराव्याची जरुरी नसते. बुद्धीचे डोळे जरी स्वच्छ उजळलेले असले तरी कल्पनांच्या अंधाराने ते झाकले गेलेले असतात. अंधाराचा उपदेश झाला की ते झाकण दूर होते आणि बुद्धीच्या डोळ्यांना उरलेले सगळे ज्ञान स्पष्ट दिसते. खरे पाहता रस्त्यात माळ असते, परंतु ती संध्याकाळच्या वेळी पाहिली असता नजरेला साप भासतो. त्याला कारण अज्ञानाचा पडदा होय. खिशातील गुप्त दिवा पेटवला की अज्ञानाचा लोप होतो, मायेचे खरे स्वरूप प्रगट होते आणि तिचा सर्पपणा आपोआप नाहीसा होतो. तेव्हा अज्ञानाचा दोष घालवायला उपदेश हाच उपाय आहे आणि म्हणूनच ज्ञानी लोक आपले शरीर झिजवून अज्ञान काय आहे याचाच उपदेश करतात. संसारात असताना प्रारब्धाने वेळप्रसंगी जे भोग येतात ते अज्ञानाने घडलेल्या कर्मामुळे येतात हे आधी जाणले पाहिजे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ज्ञान हेच सत्य आहे आणि ब्रह्म हेच अनंत म्हणजे सदा टिकणारे आहे. आणि अविद्या व माया हा सगळा भ्रम आहे. तो जेव्हा नाहीसा होईल तेव्हा ज्ञानाचा संभ्रम दूर होईल. ज्याचा देहाचा अभिमान गेला नाही त्याला सज्ञान कोणी म्हणावे. अभिमानाचे जे ठिकाण ते मूर्तिमंत अज्ञान होईल. ज्याला मायेचा पूर म्हणतात, ज्यामध्ये हे जग अगदी चूर असते, त्या या मनाला भूल पाडणाऱ्या संसाराचा मूळ आधार हे अज्ञान आहे. अज्ञानापासूनच याचा उगम असतो. याचे वैभवही अज्ञानातून उद्भवते आणि एकत्वाच्या ठिकाणी अनेकत्वाची जी भावना असते त्याचे मूळ ठिकाणही अज्ञानच असते. किंचित प्रकाश किंचित अंधार अशा समयी वाटेल तील दोरच असून सर्प भासतो व अतिशय भीती वाटते. सर्पाचा भास हे केवळ अज्ञान असते. त्या अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय मन भयमुक्त होत नसते. कोणाला फुलाचा हार भासतो तर कोणाच्या डोळ्यांना लाकडी सोटा दिसतो. एकूण हा सगळा भासत असतो आणि मिथ्या ज्ञानाची आवरता न येण्यासारखी वाईट परिस्थिती असते. वेदशास्त्राच्या वचनाला अनुसरून जो आस्तिक बुद्धी धारण करतो तोच ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होय. जन्मजन्मांतरीचा नास्तिक तसा अधिकारी होणे कधीच शक्य नाही. उलट्या म्हणजे अयथार्थ दृष्टीने पाहणाऱ्या लोकांना चराचर विश्व हे विश्वात्म्याच्या रूपाने न दिसता विश्वरूपाने दिसते. हा त्यांचा गैरसमज आहे. त्यांचा जन्ममरणाचा क्रम संपतच नसतो. त्याला जे ब्रह्मतत्व दुर्गम असते ते अधिकारी लोकांना अगदी सुगम असते. येथे प्रवचन कामास येत नाही अथवा अनेक वेदांवरचा हक्क किंवा अनेक ग्रंथांचा अर्थ जाणण्याची बुद्धी किंवा अनेक ग्रंथांचे वाचन किंवा बहुश्रुतता याही कामास येत नाही. शब्दांमुळे शब्दांचे ज्ञान होईल, पण त्यामुळे खऱ्या वस्तूंचे ज्ञान होईल का? बुद्धीला नित्य व अनित्य यातील भेद जाणण्याची उत्तम शक्ती असते, परंतु वस्तू तिच्या आटोक्यात कधीच येत नसते. षटदर्शने टेकीस आली आणि अजून वादच करीत राहिली तरीही आत्मवस्तू आपल्या जागीच राहिली आणि शब्दात कधी गुंतली गेली नाही. मोठे शब्दपंडित झाले तरी वस्तुरूपी सूर्यापुढे ते काजवेच बनले. एकदा वस्तू म्हणजे ब्रह्म प्राप्त झाले की शब्दांचे सर्व जाळे विरून जाते. जगात पहा, अंधारा रात्री दिव्याच्या प्रकाशाने सर्व क्रिया चालतात, परंतु सूर्योदय होताच सकाळी दिव्याला कोणी विचारित नाही. तरी जो वाचेचा विषय आहे त्याचा उपदेश कसा करता येईल? म्हणून दृष्टांतरूपी कथा सांगताना वक्त्याचे अज्ञान निरसन हेच ध्येय असावे.
आस्तिक्य बुद्धीने उपासना केली की आत्मा प्रसन्न होऊन आत्मतत्व भाव प्रगट करतो आणि उपासकांना उपलब्ध होतो. आत्म्याच्या ठिकाणी परमात्म्याचे ध्यान केले आणि दोन्हीमध्ये अभेद रूपाने अनुसंधान ठेवून उपासना केली की आत्मा स्वतःच उपासकावर प्रसन्न होतो. त्यासाठी दुसरे साधन नाही. आत्म्याने स्वतःच प्रसन्न व्हावे लागते. साधकाचा आत्म्याकडे कल पाहून आत्माच त्यावर आपणहून कृपा करतो. ग्रंथाच्या विषयाची समाप्ती झाल्यावर वक्ते श्रोत्यांना नेहमी प्रार्थना करतात आणि ऐकण्याची तसदी दिल्याबद्दल क्षमा मागतात. ही शिष्ट रीती सर्व ठिकाणी आहे, परंतु या सच्चरित्रात तशी रीती पाळली नाही, कारण याचे कर्तृत्व माझ्या माती नाही. साईबाबा स्वतःच माझ्या हाती लेखणी देऊन आपली कथा लिहून घेत आहेत. म्हणून मी ग्रंथ करता नव्हे आणि येथे कोणी माझ्याकरता श्रोते नाहीत. तर जर का मी श्रोत्यांना क्षमा करा म्हटले तर ग्रंथाचे कर्तृत्व माझ्या माती येईल. मला याचे भूषण नाही आणि माझ्या अंगाला दोषही चिकटत नाही. जेथे साईच करता तेथे हा विषय त्याच्याच कृपेने संपूर्ण झाला. साईबाबांची आज्ञा घेऊन त्यांनी जसे सांगितले तसे सगळ्यांनी ऐकावे म्हणून मी अज्ञानाचे निवेदन लिहून काढले. आपले वैभव, आपला प्रताप व आपला गौरव प्रगट करायला माझ्या मनामध्ये प्रवेश करून गुरुदेवाने विषयाचा अर्थ प्रकाशित केला. या ग्रंथाला जो दूषण देईल अथवा त्याचे जो भूषण मानेल ते दोघेही मला पूर्णपणे वंदनीय असून साक्षात नारायण स्वरूप आहेत. भक्तांच्या परमकल्याणासाठी स्वतः आपले चरित्र निर्माण करून या हेमाडपंताला हाताशी धरून श्री साईबाबांनी हे चरित्र लिहविले. त्यांचे शरीर धारण करणे हे लोकांवर अनुग्रह करण्यासाठीच, कुतर्काचे व दुराग्रहाचे खंडन करण्यासाठीच आणि लोकसंग्रह करण्यासाठीच होते. म्हणून हेमाडपंत त्यांच्या शरणी अनन्य भावाने लोटांगण घालतात आणि पुढील रसाळ कथा ऐकण्यासाठी श्रोतृगणांनी एकाग्र चित्त व्हावे अशी विनंती करतात. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा अज्ञान निरसनम नावाचा 50वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय